आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया, आवाज जनसामान्यांचा। प्रथमतः जय भीम। परभणी येथील संविधान पुस्तिकेच्या विटंबनेच्या निषेधासंदर्भात आज आपण श्रीगोंद्याचे तहसीलदार आणि श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक यांना आपल्या भावनेचं निवेदन सादर केलेलं आहे। झालेली घटना निंदनीय असून तो जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोरात कठोर प्रशासनानं शासन करावं, तसेच शासनामार्फत जे कोम्बिंग ऑपरेशन समाज बांधवांवर जे केलं जात आहे, महिलांवरती जे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर जे कोम्बिंग ऑपरेशन परभणीमध्ये चालू आहे ते तात्काळ थांबवावं आणि जो देशद्रोहाचा जो खटला आहे त्या इसमावर चालवावा अशी आम्ही ऑल इंडिया पॅंथर सेना अहमदनगरच्या वतीनं मागणी करत आहोत। तसेच प्रशासनाकडे आमच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवाव्या ही आमची भूमिका राहील। जय भीम। जय मूल्यवासी। आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जो सगळ्यात घातक एक प्रकार घडलेला आहे तो म्हणजे संविधानाचं त्या ठिकाणी विटंबना परभणी या ठिकाणी झालेल्या आहे। त्याच्या निषेधार्थ आज युनिटी ऑफ मूल्यवासी असेल, पॅंथर असेल, तसेच समविचारीच्या तालुक्यातील संघटना आहेत, सर्व संघटनांनी एकत्र येऊन आज श्रीगोंदा तालुक्यातील जे अधिकारी आहेत, अमर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे। आमचा निषेध आज आम्ही संपूर्ण देशामध्ये आज सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळेल तसे लोक आज निषेध व्यक्त करत आहेत। खरोखर प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार घेणं गरजेचं आहे। अलीकडच्या काळामध्ये खरोखर खूप गोष्टी अशा घडत आहेत की ज्या संविधानाच्या विरोधामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे आणि हुकुमशाहीकडे कुठेतरी महाराष्ट्र चालला असं आम्हाला यातून वाटत आहे। लोकशाही राहिली तर आपण सर्वसामान्य राहणार आहे। हा जो मुद्दा आहे हा फक्त एका जातीचा किंवा एका धर्माचा नसून हा संपूर्ण भारतवासियांचा मुद्दा आहे। तरी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की जो गुन्हेगार आहे तो माते फिरवून नसून तो जाणीवपूर्वक कुठेतरी दगड मारून दिवसण्याचा समाजाला प्रयत्न करतो, पण हा त्याचा प्रयत्न आम्ही सफल होऊन देणार नाही। संपूर्ण देशामधले भीमसैनिक सगळे जागृत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही फक्त संविधानाला मानतो याचा असा अर्थ समजू नका की आम्ही शांत बसलेलो आहोत, पण आम्ही संविधानाच्या मार्गाने आज हा निषेध नोंदवत आहेत। त्या इसमावरती कडक कारवाई करावी शासनाने आणि देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी युनिटी ऑफ मूल्यवासी समाज संघटनेच्या माध्यमातून मागणी करतो। जय भीम। आज या ठिकाणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन आणि श्रीगोंदा तहसीलला 2 दिवसापूर्वी झालेल्या परभणी येथील संविधान पुस्तिकेचा जे अवमान झाला, जी तोडफोड झाली, या संदर्भात निवेदन देण्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशासनाला माझी विनंती आहे, या माथे फिरू नये, हा एक समाजकंटक आहे, याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी व जे परभणीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे ते त्वरित थांबवून कुठल्याही शाळकरी मुलांवर असतील या ठिकाणी समाज बांधवांवर गुन्हा दाखल न करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो। जय भीम। Subscribe now and press the bell icon.